आणि निलेश लंकेने 4 शब्द इंग्लिश बोलून दाखवा। तुमची बाजू मांडणारा खासदार पाहिजे का फक्त इंग्लिश बोलणारा खासदार पाहिजे? निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो। महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रचारादरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा गाजला होता, तो म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये इंग्रजी विषयाचा। निलेश लंके आहेत माझ्यासोबत। निलेशजी, आज तुम्ही इंग्रजीमध्ये शपथ घेतलेली आहे, काय भावना होते? नेमकं कशामुळे तुम्ही इंग्रजीत शपथ घेतली? शपथ घेताना मनात काय आलं होतं? त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीला मी सामोरं गेलो, त्यावेळेस माझ्या एक ट्रोल झाला, एक टीका झाली विरोधकांकडून की संसदेत गेल्यानंतर इंग्लिश बोलावं लागतं आणि निलेश लंकेने 4 शब्द इंग्लिश बोलून दाखवा। त्यावेळेस मी त्या निवडणुकीत त्या गोष्टीला उत्तर देत असताना वेगळी बगल दिली की सांगितलं लोकांना, तुम्हाला संसदेत तुमची बाजू मांडणारा खासदार पाहिजे का फक्त इंग्लिश बोलणारा खासदार पाहिजे? लोकांनी पण ते स्वीकारलं। पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर माझ्या एका भाषणात वाक्य आहे, तर मी ज्या दिवशी संसदेत जाईन आणि ज्यावेळेस संसदेत पहिल्या वेळेस ज्यावेळेस बोलन त्यावेळेस इंग्लिशमध्येच बोलणार हे मी त्या ठिकाणी सांगितलं। म्हणजे ही प्रॅक्टिस केली होती तुम्ही याच्या अगोदर बोलण्याची? प्रॅक्टिसचं काय नाही, कुठली गोष्ट अवघड नसते। मी तर बऱ्याच वेळा सांगितलं, कुणी कोण आईच्या पोटातून शिकून येतं का? माणूस शिकतो ना, पाण्यात पडल्यानंतर पोहायला शिकतो माणूस, तसं आहे। आणि मी माझं तर बऱ्याच ठिकाणी वाक्य ऐकलं असेल तुम्ही की निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो। तुम्ही म्हणता बोलतो ते करून दाखवतो, तुम्ही म्हणले होते की इंग्रजी बोलून संसद बंद पाडणार आहे। बोलून बंद पाडणारच ना आता आज तर फक्त इंग्रजीत बोलून मी त्या ठिकाणी शपथविधी घेतली। वेळेप्रसंगी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जी वेळ येईन ती त्या ठिकाणी त्या वेळेला सामोरं जाणार। शेवट आमचं नातं सर्वसामान्य शेतकऱ्यांशी। तुम्ही ज्यावेळेस शपथ घेत होते त्यावेळेस महाराष्ट्रातील खासदार सगळे समोर होते, आज 48 खासदारांचा शपथ झाला, त्यांच्या भावना काय होत्या नेमकं? त्यांनी काय केलं? महाराष्ट्रातील सर्व खासदारांसाठी ही गोष्ट अपील होती, त्यांना एक वेगळं पण वाटलं आणि सर्व खासदारांनी त्या ठिकाणी टाळ्या वाजून माझं स्वागत केलं। तुमचे मित्र अमोल कोल्हेंनी ट्विट केलेलं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की जिंकलंच भावा, डोंट अंडर एस्टिमेट दी पॉवर ऑफ कॉमन मॅन, असं अमोल कोल्हेंनी म्हटलेलं आहे। अमोल कोल्हेंनी पहिलं ट्विट केलं, तिथंसुद्धा सगळ्याच खासदारांनी, म्हणजे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, भाजपचे सगळे जेवढे महाराष्ट्रीयन खासदार होते सगळ्यांनी त्या ठिकाणी एकदम टाळ्या वाजून त्याचा एक जल्लोष केला। अमोल कोल्हे तुम्ही पवारसाहेबांनी देखील कौतुक केलेलं आहे। नेमकं भावना काय होत्या मनामध्ये जेव्हा तुम्ही शपथ घ्यायला वरती गेला? कारण लोकसभेत तर तुम्ही पहिल्यांदाच पोहोचले, आमदारकी 5 वर्ष गाजवली तुम्ही, भावना काय होत्या ज्यावेळेस तुम्ही स्टेजवर गेला तेव्हा? भावना तशा ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी अविस्मरणीय होत्या, कारण एक सर्वसामान्य माणूस लोकसभेमध्ये ज्यावेळेस शपथ घ्यायला जातो ही गोष्ट त्याच्यासाठी अविस्मरणीय होती। आणि तो दिवस म्हणजे आजचा दिवस म्हणजे न विसरणारा दिवस होतो। निवडणुकीत एक आपल्याला चॅलेंज केलं, ते चॅलेंजसुद्धा स्वीकारलं पाहिजे। शेवट चॅलेंज स्वीकारणारा आम्ही एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे ते चॅलेंज स्वीकारलं आणि बोलून दाखवलं। एवढं अवघड काय, इंग्लिश काय, एवढं इंग्लिश म्हणजे काय वेगळं एक काय काही? ज्यांनी तुम्हाला चॅलेंज दिलं होतं त्यांना काय सांगायला एका वाक्यात? नाही, आता त्यांना काय सांगायचं नाही, आता ती झाली निवडणूक, संपली, 4 तारीख संपली, निकाल लागला, आता त्यांचं आणि आमचं काय बांधायला बांध थोडा आहे। आता जे आहे ते मतदारसंघासाठी काम करायचं, पूर्ण काम बस मतदारसंघासाठी काम करायचं, काय कोणाची जिरवाजिरवी नाही करायची, काय करायचं नाही, आपलं 5 वर्ष लोकांचं काम करायचं। हे निलेश लंके होते खासदार आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कोणाच्या बांधाला बांध नाही, आपल्याला पुढचे 5 वर्ष आपल्याला मतदारसंघासाठी काम करायचं। आणि त्यांनी एक महत्त्वाचं वाक्य वापरलेलं आहे, कुणाची जिरवाजिरवी करायची नाही। जिरवाजिरवी कोणाची करायची नाही याचा अर्थ खरं तर महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे, त्यामुळे मी वेगळं सांगण्याची गरज नाही। दुसरीकडे बघायला गेलं तर निलेश लंके यांनी जे इंग्रजीतनं शपथ घेतलेली आहे त्यांच्या शपथेचं खरं तर सगळीकडनं कौतुक होतं। त्यांनी सांगितलं तसं सगळ्या महाराष्ट्रातील खासदारांनी टाळ्या वाजवल्याचं देखील निलेश लंके यांनी या ठिकाणी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं आहे। कॅमेरामॅन संदीपसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।